हॅलो, नमस्कार मंडळी. मी अनुष्का. ही आपण आज रेसिपी बघणार आहोत. ती अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर आज आपण ताजे डोसे कसे करायचे ते बघू. अनुष्काज किचन टेल्स या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आपल्याला जे रात्री आता भिजत घालायचे साहित्य आहे ते बघू. 1 मोठी वाटी तांदूळ, 2 लहान चमचे उडदाची डाळ आणि 1 लहान चमचा मेथी दाणे. हे सर्व जिन्नस आता एकत्र करून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास भिजवत ठेवू. आता आपण हे जे जिन्नस काल रात्री भिजत घातले होते ते पाणी टाकून द्यायचे. अर्थातच हे पाणी मिक्सरमध्ये वाटण्यासाठी वापरायचे नाही. हे मी 2 बॅचेसमध्ये पुरेसे पाणी घेऊन वाटून घेतलं आहे. पीठ अजिबात जाड किंवा पातळ नसावे. थोडे पाणी आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या. मी इथे 5 मिनिट आधी गॅसवर कास्ट आयर्नचा तवा तापण्यासाठी ठेवला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हा तवा मी मध्यम आचेवर गरम करून घेतला आहे आणि ब्रशने थोडं तेल लावून घेते. पीठ एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जर घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी ॲड केलं तरी चालेल. आता मी हे पीठ एका पेल्यात काढून घेते. हे कायम लक्षात ठेवा की तांदूळाचे घावण किंवा ताजे डोसे करायचे असतील तेव्हा पॅनच्या कडेपासून पीठ घालायला सुरुवात करायची आणि नंतर मध्यभागी पीठ घालायचे. आता तुम्ही बघू शकता डोसा पूर्णपणे पॅनवर घातलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवायला ठेवा. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढून घेऊया. डोस्याच्या कडा मोकळ्या झाल्या आहेत. डोसा उलटा करूया आणि परत 1 मिनिट शिजवून घेऊया. आपण डोसा म्हटलं की आपल्या नजरेसमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे आंबवलेलं पीठ. आज आपण जी रेसिपी करतोय ते ताज्या पिठाचे डोसे आहेत. जी माणसं आंबवलेले पदार्थ खाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आता आपला डोसा तयार आहे. हा तुम्ही नारळाची चटणी, सांबारा किंवा चहाबरोबर ट्राय करा. मी कोकणची असल्यामुळे आम्हाला चहासोबतच हा डोसा खूप आवडतो. काही जण विकतचं पीठ आणून डोसा बनवतात, पण ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच चमचमीत रेसिपीजसाठी अनुष्काज किचन टेल्सला सबस्क्राईब करा. थँक्यू. तोपर्यंत स्वयंपाक करा, मजा करा आणि घरचं जेवण एन्जॉय करा.